तर जय शंभूनारायण. मी वरुण गोंजारी. आज 30 जानेवारी 2025. आज आमचा दुसरा दिवस आहे. आज आमच्या आंघोळी वगैरे सगळे आवरलेत आणि आता मी सकाळचे 6:30 वाजले ना, 6 वाजलेत आणि आता झालं आमचं आवरून. गाडीत बसणार, निघणार. चला, इथं पण झाले सगळ्यांचं आवरून. ओके ना? किती वाजले सकाळचे आत्ता? 6. चावी घे. चला, सगळ्यांचं आवरले. आता आम्ही निघालो खाली गाडीकडे. शेटर पण आम्हाला उघडायला लागतं. अजून बाहेर अंधारच आहे. चला, बॅग पॅकिंग चाललंय कारमध्ये. दीपक भाऊ पुढेच बसलाय. मी माझं मी मागून बसलोय. ती दोघं पण आली. उडी उडी उडी. हा जो पुढचा हायवे दिसतोय, महासमृद्धी हायवे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नावाने हा हायवे आता आपण चाललोय. आता ॲक्च्युली यू टर्न मारण्यासाठी आपण हे केलं आहे. आता तो हा समोरचा जो टोल नाका आहे, टोल नाका क्रॉस करणार की परत जागे यू टर्न मारून हा या रोडला परत रिटर्न जाणार. 9 वाजलेत आणि थोडंसं हे समृद्धी महामार्गावरती आम्ही जरासं थांबलो होतो. मागं गाडी सगळ्या त्या बसायला निघालेत. ओके, पेट्रोल पंपवर थांबलोय डिझेल भरायला. डिझेल भरतोय. समृद्धी महामार्ग जो आहे त्याच्यावरून आम्ही चाललो आता सगळे. तर किती जरी स्पीडने गेलं तरी स्पीड ही कळत नाही की आपण किती स्पीडने. पूर्ण स्ट्रेटच रस्ता आहे बघा. मागं तुम्हाला दिसेल गाड्या येतात. नुसता स्ट्रेट रस्ता आहे का. ठीक आहे, पेट्रोल भरून निघूयात पुढं आपण. गरज नाही. पंपावरनं गाडी काढली, आता चाललोय बाहेर. घाबरलो ना आम्ही, उलटी गाडी कशी काय चालली. बरोबर आपण अर्धा टप्पा पार केलेला आहे. अर्धा ना? अजून बरोबर मला वाटतंय, माझा अंदाज आहे 700 किलोमीटरच्या आतच, म्हणजे 780 किलोमीटर राहिला असेल. 670 किलोमीटर, 700 म्हणून झाला. म्हणजे अर्धा आपण आता आलोय, अर्धा आपण आता जाणार आहे. लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गेल्या गेल्या तिकडे वर करून झोपणार. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ मस्तपैकी संगममध्ये सगळे काम जे आपण केलेले धुवून टाकणार. म्हणजे आम्ही आधी वरचा शेवटचा टोल नाका असावा असा माझा अंदाज आहे. कारण तर मी पण पहिल्यांदाच येते. हा बहुतेक शेवटचा टोल नाका असेल. एक्सप्रेस हायवेला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला पण असाच टोल नाका आहे. टोल आपण बघूया का जरा किती आहे. टोल आहे नाही दिले आहे. टोल नाका लागलाय झाली. नागपूरच्या पुढं आलोय. आंबडी म्हणून एक गाव आहे, आंबडी.
हायवेलाच आहे बघा. तर इथं आता आम्ही थांबलोय. 11:30 वाजलेत. सकाळपासून आम्हाला नाश्त्याला पण काय भेटलंच नाही. हेच जर असं एक व्यवस्थित वाटलं सो इथे थांबलोय. आता नाश्ता नाही, डायरेक्ट जेवणच. जेवतोय आम्ही सगळे. कसं आहे जेवण? चांगलं आहे. मस्त हां मस्त. जेवण झालंय. कसं होतं जेवण? छान होतं जेवण. मस्त छान होतं. जेवण झालं आता आम्ही निघतोय. दा जेवण कसं होतं? ओके ना? यस. गाडी काढायची, निघायचं. जेवण करून निघालो आता आम्ही. पप्पू दादा बसलाय ड्रायव्हिंगला. निलेश मुंबई इथं बसलाय. कालपासून तो ड्रायव्हिंग करत होता. आता पप्पू दादा बसलाय. ठीक आहे ना. जंगल एरिया सुरू झाला. आता इथून हे टोटल 200 किलोमीटरचं जंगल एरिया असेल. आम्ही ताडोबा जंगलाच्या मागच्या बाजूने आम्ही चाललेलो आहोत आणि आता हे जंगल आम्हाला जवळजवळ 160 किलोमीटर एमपीची बॉर्डर आणि यूपीची बॉर्डर आम्ही पास करून जाणार आहोत. आणि हेच ते जंगल आहे की ज्या जंगलाला घेऊन आम्ही रात्री मुक्काम केला होता. मुंबई एमपी मध्ये आलो का? मध्ये सर्व स्वागत. ओके ओके. जबलपूरमध्ये आम्ही आलो आता. भारत माता की जय. कोण खाणार आहे का? 4:30 वाजलेत. शेंगदाणा लाडू कोण खाणार आहे? शेंगदाणा लाडू आत बसले. पप्पूदा घे ना. पप्पूदा दे काढून. पाहिजे का? ते काढून दे त्याला. नको मला. मामाचं इतर मामा काय कुठं काय कुठं प्रयागराजला. तुम्ही कधी आलाय? 4:45 वाजलेत. कंटिन्यू ड्रायव्हिंग चालूच आहे. आता जरासं थांबलोय चहा कॉफी प्यायला. पप्पूदा करत होता ड्रायव्हिंग. तिथे जरा चहा. आता सगळं हायवे लागल्यामुळे आता सगळे असे ढाबे वगैरे आता असंच असं चांगले हॉटेल भेटणं वगैरे आता तसं एवढं नाही आहे. हॅलो. तर थोडंसं आपण रेस्ट करणार. परत लगेच पुढे निघणार. 4 रुपयाची पोळी 4 रुपये काढते. व्हिडिओ काढतोय. एखाद्या गोष्टीला नाहीच म्हणलं पाहिजे. नाही मला खायची इच्छा आहे. होय निलेश, मला इच्छा आहे की पुढे जाऊन नाश्ता करायचा. मला माहित नाही. आपण थांबू काय नाही. खायला प्यायला विषय नाही. चहा व्यक्तीला टाकून देते. बरं आराम. थोडं चहा कॉफी प्यायला थांबलो इथं. आता इथून डायरेक्ट 8 वाजता जेवायला थांबू. पण त्यानंतर डायरेक्ट एंड स्टॉप. चहा पिऊन झाला आमचा आणि पुढं सनसेट बघा. बाकी काय. हॅलो. चला आता गाडीत बसायचं, निघायचं. चहा वगैरे पिऊन झाला आमचा. आता आम्ही निघालोय आता रेवामध्ये. रेवा एकदम प्लेन माउंटन. ना इकडं पण आता इथे घरी जेव्हा बसतात जाऊ द्या. 51 किलोमीटर्स राहिले. पण थोडंसं ऑफ रोड लागला आहे आम्हाला. ठीक आहे. हा असा ऑफ रोड 13 किलोमीटर अजून असेल. नंतर परत प्लेन. यमुना नदीचा ब्रिज लागला आहे आम्हाला. पण हा यमुना नदीचा ब्रिज आहे. हो पण ते दिसत नाही ना. ओरिजिनल बघत त्याला काय आलं. जागीरदार मामा का जागीरदार पहुंचे हो बाचे. उसको 4 चेचे गोटी है. 3 करोड़. HDFC बैंक का वो मैनेजर है अभी हो. 17 से मांगा है उसको. लोमता नहीं है वो. निप्पल पे लोमता है. राज्याच्या इथं आता बॉर्डरवर आलोय आम्ही. पोलीस चेकिंग वगैरे सगळं चाललंय.
शिवम दीक्षित ना आरसी वर नाव शिवम दीक्षित आहे. केले असं. थँक्यू सर बोल. थँक्यू सर बोला. पण मग थँक्यू सर. चला इथं आपल्याला अडवलं होतं, आता शेवटी आपण गेलो आतमध्ये. आता काय 10 किलोमीटर वर थांबायची गरज नाही. जय श्रीराम जय श्री महाकाल. हर हर महादेव. बाई आहे का काय हे? दुसरा विषय तुम्हाला कळाला का ते निघताना कसं निघतं. आजचा रात्रीचा मुक्काम इथं होणार आहे आमचा. आलोय आम्ही आतमध्ये, आता गाडीतून उतरतोय. मस्त. डेस्टिनेशनवर पोचलोय, गाडी लावायची चालली. 12 वाजलेत रात्रीचे. इथं थांबणार आहे आम्ही आणि सकाळी लवकर उठणार आणि ह्याच्यावर नदीला जाणार आहे संगमवरती. तर वरती आलो होतो आम्ही. ही आमची रूम, ही एक रूम आहे इथं बघा, दीपक जात आहे. आणि ही एक आमची एक रूम आहे. असे 2 रूम आम्ही केलेत, 2 रूम केलेत इथं. इथं बाहेर तुम्ही गेलात हे बघा, इथून वरती आलो, खाली इथं कार लावली आपली बघा. 12 वाजले, आता 12 वाजून गेलेत. जेवलो नाही आम्ही अजून, आता जेवायला जाणार. चला गाडी काढायची. चलो रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही चालत जेवायला चाललो आता. हे जे आहेत ह्यांच्याकडेच आलो राहायला. गार लागतं इथं. निलेश भाऊ कुठं चाललो आपण? आपण चाललोय जेवणाच्या शोधात. ओके. आणि इकडे जे आहे सुभेदारगंज रेल्वे स्टेशन आहे बघा, इथून दिसतंय. रेल्वे स्टेशन बर. बघूया काय भेटतंय का. रात्रीचे 12:15 झाले. अच्छा बघू. बघा किती भरले बघा गाडीत. जेवण आमचं आज हेच. घे ना ते 2 मिनिटात हेच संपणार जेवण. काम आहे. दर जेवण केलं आम्ही, आता रूम कडे निघालोय. जेवण कसं होतं होय निलेश भाऊ? जेवण कसं होतं? जेवण मस्त, एक नंबर. रूमवर आलो आम्ही सगळे जेवण वगैरे करून. आता झोपायची तयारी. तर ही जी पूर्ण व्हिडिओ बघितली ही 30 तारखेची आहे, पण अपलोड होणार 31 तारखेला, कारण की लेटच पोचलो आम्ही. आणि इकडं पोचल्याच्या नंतर मग मी ती पूर्ण लगेच एडिट करून मग ती अपलोड करतो आहे. सो यूट्यूबवरती दिसताना त्याची डेट जी दिसणार ती 31 जानेवारी दिसणार, पण ॲक्च्युली ती पूर्ण दिवसाचं आहे ते 30 जानेवारीचं आहे. तर आता आज पोचलो आता आपण इथं, आणि उद्या सकाळी आपण जाणार आंघोळ करायला. तर उद्याची पूर्ण दिवसची व्हिडिओ किंवा उद्यापासून व्हिडिओ कसे असतील काय सांगता येत नाही. जे काही थोडेफार कसे असतील ते मी अपलोड करेन. हर हर महादेव.